किती लोक उत्साही येत आहेत देवाच्या सानिध्यामध्ये. You know why I always ask this question? आणि तुम्हाला माहिती का मी हा प्रश्न सारखा का विचारतो? Because in our worship, the Jesus dwelt in our worship. कारण आपल्या आराधनेमध्ये देव स्वतः, प्रभू येशू स्वतः उतरतो, बसतो. We are not just singing. आपण नुसते एक गाणं गात नाही. We are not passing some time. आपण कुठला तरी एक वेळ घालवत नाही. The word of God says, परंतु देवाचं वचन असं सांगतं, He who dwell in the mid of his people's praise. देवाचं वचन असं सांगतं की देव स्वतः परमेश्वर त्याच्या लोकांच्या आराधनेमध्ये उतरून येतो. He dwells in mid of his people's worship. आणि तो त्याच्या लोकांच्या आराधनेमध्ये उतरतो. And I believe he is here this evening in our midst. Amen. आणि मी विश्वास ठेवते की आपल्या आजच्या आराधनेमध्ये देव आला. लोगों को अभी तक फील नहीं हुआ शायद, इसलिए थोड़ा you know, in New Testament he is inside us. आणि नवीन करारामध्ये तो आपल्यामध्ये आहे. You know, the word that we saw was in the book of Psalms, what we said now. आणि आत्ता जे वचन आपण पाहिलं ते स्तोत्र संहितामधलं होतं. In that it says परमेश्वर बीच में रहता है, हम उनका लोगों का आराधने के बीच में. बट आज हमारे बीच में नहीं, हमारे अंदर आज परमेश्वर रहता है. Amen. He stays inside us. आणि देव आपल्यामध्ये राहतो. So he is not coming and going. आणि तो आपल्यामधून येतो जातो असं करत नाही. But he is inside us forever. आणि तो सर्व काळासाठी आपल्यामध्ये आहे. If you believe he is inside you forever, can I hear a good hallelujah for Jesus this evening? आणि जर तुम्ही विश्वास ठेवता की तो आपल्यामध्ये आहे तर एक मोठ्या आनंदाने तुम्ही हालेलुया Come म्हणू on. शकता का? Hallelujah. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. I don't, my intention is not to release your voice, heavy voice. आणि माझा हेतू तुमचा मोठा आवाज काढण्यासाठी नाहीये. My intention is our God should get the best thing for him. Amen. तर माझा हेतू आहे की आपल्या देवाला उत्तम अशा गोष्टी भेटल्या पाहिजे. Because he is not a least God. कारण तो छोटा देव नाही, म्हणजे छोट्या गोष्टी. The word of God says he is the Lord most high. Amen. देवाचं वचन सांगतं तो देव सर्वशक्तिवान महान देव He आहे. is the most high God. तो सर्वात महान असा देव आहे. Amen. Hallelujah. So Hallelujah. let's move to the word of God this evening. आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाऊ आज. I want someone you all to read Mark chapter 5 verse 25 to 34. The Gospel of Mark मार्क याचा chapter 5 पाचवा अध्याय, मार्क याचा पाचवा अध्याय verse 25 आणि वचन आपण 25 वाचू. to 34. 25 पासून ते 34 पर्यंत वाचू आपण. मार्क याचा 5. पाचवा अध्याय आणि वचन आपण 25 पासून Yes. वाचू. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसले. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काय होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असं तिला शरीरातून अनुभव झाला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्यास म्हणाले, समुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहात, तरी आपण म्हणता मला कोणी स्पर्श केला? मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्या सर्व काही सत्य सांगितले. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. Amen. Hallelujah. हालेलुया. Here we are looking at a woman.
आणि इथे आपण एक स्त्री पाहतो, a woman who had a problem with the flow of blood in her body. आणि आपण पाहतो इथे की एक स्त्री जिला रक्तस्त्रावचा एक आजार आहे. And it was not just for one day or for a month or for a year. The word of God says she was suffering with that for the last 12 years. आणि इथं आपण पाहू शकतो की तो त्रास तिला एक दिवसासाठी नव्हता, काही महिन्यांसाठी नव्हता, तर तो 12 वर्षापासून तिच्याबरोबर होता. I want to start this message calling with a title called Faith That Can Move God. आणि मी ह्या अध्यायाला म्हणजे ह्या विषयाला असा नाव देईल की विश्वास जो देवाला कार्य करण्यास भाग पाडतो. Come on, bolo. Faith that can move God. आणि विश्वास जो देवाला काम करण्यास भाग पाडतो. Here, this incident happened in Israel, आणि ही गोष्ट इस्रायलामध्ये घडली, where their forefathers were Abraham, Isaac, and Jacob. आणि जिथे त्यांचे पूर्वज म्हणजे वडीलजन अब्राम, इसाक, याकोब होते. Abraham was the beginner of someone who followed God. आणि अब्राम हा एक सुरुवातीचा मनुष्य होता जो देवाला ज्याने स्वीकारला आणि त्याच्या मागे चालायची सुरुवात केली. He heard the voice of God आणि त्याने देवाचा आवाज ऐकला. in the mid of his great challenge of his life. त्याने देवाचा आवाज ऐकला जेव्हा तो त्याच्या कठीण परिस्थितीत होता. You know what was the challenge? आणि तुम्हाला माहिती का ती कठीण परिस्थिती The काय challenge was he had a barren life, empty, like no child. आणि ती परिस्थिती म्हणजे त्याला कोणतेही मूल नव्हतं किंवा कोणतेही संतान नव्हतं. There was no higher generation for him. आणि तिथं कोणी त्याच्यासाठी पिढी नव्हती, त्याची स्वतःची पिढी नव्हती. And now God gave a promise. आणि आता देवाने त्याला एक अभिवचन दिलं. This one true God, आणि जो हा सत्य एकमेव सत्य देव आहे, the Lord Most High, जो सर्व शक्तिमान सर्वात महान आहे, intervened, came in the life of Abraham. आणि तो देव सर्वशक्तिमान देव अब्रामाच्या जीवनात आला. And in his barren life, God spoke a promise. आणि त्याच्या अशा रिक्त अशा जीवनात देव एक अभिवचन बोलला. This was in the life of a person who will be called as father of faith in future. आणि हाच तो मनुष्य होता ज्याला भविष्यात आपण विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणणार होतो. And God spoke a promise in his challenge. आणि देव त्या मनुष्याच्या जीवनात, त्या अब्रामाच्या जीवनात एक अभिवचन बोलला. And that promise आणि ते अभिवचन म्हणजे produced faith inside Abraham. ते अभिवचन अब्रामाच्या जीवनात विश्वास निर्माण केला. उसके अंदर विश्वास नहीं था पहले. There is no faith about his generation. आणि त्याच्यामध्ये विश्वास नव्हता त्याच्या संततीबद्दल. There is no hope about his generation. आणि त्याला एक कोणतीही आशा नव्हती की त्याची स्वतःची एक संतती असेल. There is no solution for his problem. आणि त्याच्या समस्यासाठी कुठलीही उपाय नव्हता, कुठला मार्ग नव्हता. But suddenly, परंतु अचानक out of nowhere, आणि कोणते मार्ग दिसत नसताना suddenly a God spoke and he promised Abraham. आणि अचानकरित्या देव आला आणि अब्रामाशी बोलला. And the promise was exact solution of the problem of Abraham. आणि जे अभिवचन देव बोलला अब्रामाला तेच त्याच्यासाठी मार्ग होता, त्याचं उत्तर होतं. And in fact, that promise was way bigger to what Abraham wanted. आणि ते अभिवचन हे सर्वात मोठं होतं, त्याला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा सर्वात मोठं होतं. Today I want to tell you something. When God speaks, he speaks beyond your problems. When God speaks, he will speak beyond your problem. आणि जेव्हा देव बोलतो ते तुमच्या समस्यांच्या पलीकडे बोलतो तो. When God promises us, आणि जेव्हा देव आपल्याला अभिवचन देतो, he will promise beyond what we are expecting. आणि तो आपल्याला देतो ते अभिवचन जे आपण
अपेक्षा करतो त्याच्या पलीकडं. In our empty life, आपल्या रिकामी अशा जीवनात God will speak abundance into it. देव भरभराटे आणि आशीर्वाद बोलतो. You know, in Abraham's life, तुम्हाला माहिती का अब्रामाच्या जीवनात Abraham's desire was just a one single child. अब्राम त्याच्या जीवनात फक्त एक लेकरू मागत होतं And that was not happening in his life. आणि त्याला एक लेकरू हवं होतं त्याच्या जीवनात, पण ते त्याच्या जीवनात भेटत Come on, नव्हतं. tell one single child. सांगा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला एक फक्त मुलगा. चलो बोलो, आपका पड़ोसी के पास बोलो, एक just one thing Abraham wanted. आणि तुमच्या शेजाऱ्याला सांगा फक्त एकच गोष्ट हवी होती, त्याला मूल हवं होतं. But you know what God spoke to Abraham? तुम्हाला माहितीये का देव काय बोलला अब्राम? God said, I will make you a great nation. देव अब्रामाला बोलला मी तुला एक महान असं राष्ट्र Come बनवू. on, let's go there to Genesis chapter 12. आणि उत्पत्तीचा 12वा अध्याय. उत्पत्ती 12. Genesis chapter 12. Yes, from verse 1. आणि पहिल्या वचनापासून आपण वाचू. Mhm. आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझे मोठे राष्ट्र करीन. You see, God, the first promise of Abraham was this. आणि तुम्ही पाहू शकता की अब्रामाचं पहिलं अभिवचन देवाकडून भेटलेलं ते हे. I will make you a great nation. आणि देव इथे त्याला अभिवचन देतो की मी तुझे मोठे राष्ट्र करीन. To the one who don't even have a single child, आणि तो असा होता की त्याला एकही मुलगा नव्हता, कोणतीही संतान नव्हती. God is saying, I will make you a great nation. आणि देव इथं त्याला अब्रामाला अभिवचन देतो की मी तुझे मोठे राष्ट्र करीन. Today, I want to tell you something. You might be here expecting that one single miracle of your life. कदाचित आज तुम्ही एक त्या छोट्याशा चमत्कारासाठी इथे आला असता. Might be 2 or 3. कदाचित 2 किंवा 3 असतील ते. But minimum there should be that one thing that you might be here in today's God's presence. आणि तुम्ही एक गोष्ट Might be here that for that one single thing in God's presence. कदाचित त्या एक गोष्टीसाठी तुम्ही आला असेल देवाच्या Like सान्निध्यात. that Abraham जसा तो अब्राम होता, who wanted that one single child, त्याला जसं एकच संतान हवी होती, एकच मूल हवं होतं. but he knew it is impossible for him to bear that child. परंतु त्याला माहिती होतं की तो अशक्य आहे त्याला ते मूल भेटणं किंवा ते संतान. His desire was one and it looks impossible for him. त्याचं फक्त एकच आशा होती, त्याला एकच इच्छा होती की एक मूल हवं. Today your request or your miracle might be one, but it looks impossible for you. कदाचित आज तुमची पण आशा एक कोणत्या तरी गोष्टीसाठी असेल, परंतु ते तुम्हाला अशक्य असं वाटत असेल. Abraham tried a lot. आणि अब्राम पण तसं खूप प्रयत्न केला. He would have went through every physicians of his time. आणि तो सर्व गोष्टीतून गेला त्याच्या परिस्थितीत. The word of God says he was from an idol worship community. आणि देवाचं वचन सांगतो की तो एक मूर्तीपूजा करणाऱ्या एका समाजातून आलेला. Probably he would have got many advisors to take rid of this curse in his life. आणि त्याच्या जीवनात ते शाप येण्यासाठी खूप निकलने to get rid of the curse. शाप से बाहर आने के लिए बहुत एडवाइस मिलता था शायद उसको, राइट? He would have got many advisors. आणि त्याला खूप अशा हे भेटला असेल सल्ला. But Abraham couldn't see the miracle that he wanted. आणि परंतु अब्राम पाहू ते त्याला जे पाहिजे होतं ते पाहू शकत नव्हता. But you might be the same person like Abraham this evening, आणि तुम्ही पण कदाचित त्या अब्रामासारखेच असतात, who wanted a miracle, ज्याला चमत्काराची गरज होती and you are here in the presence of God, आणि तुम्ही आज देवाच्या सानिध्यात आलात, wondering that miracle is needed, but you don't know how to receive it. या चिंतेने की मला ते चमत्कार माझ्या जीवनात गरजेचं आहे, परंतु तुम्हाला माहित नाही ते कसं मिळवावं. And God promised Abraham, and that promise produced faith inside Abraham. आणि देवाने अब्रामाला एक अभिवचन दिलं आणि तोच अभिवचन अब्रामामध्ये विश्वास निर्माण केला. Now after many years, आणि
खूप वर्षानंतरनी Jesus, Son of God, came in flesh. आणि खूप वर्षानंतरनी प्रभू येशू देवाचा पुत्र शरीर रूपेने आला. And in Mark 5:25, we are reading, he was entering into a city. आणि मार्क याच्या 5व्या अध्यायात आपण पाहतो की तो एका शहरात प्रवेश करत होता. And then he was walking in the mid of a huge crowd. आणि तो चालत होता गर्दीच्या ह्याच्यात. And then it speaks about a woman. आणि इथं सांगितलं एका स्त्रीबद्दल, A woman with the problem of the flow of blood in her life. आणि स्त्री जिला रक्तस्रावाचा आजार होता. And that illness, that problem is for a long time, was almost 12 years. आणि ती समस्या त्या स्त्रीच्या जीवनातली ही खूप वर्षापासून चाललेली होती, 12 वर्षापासून चाललेली होती. This woman आणि ही स्त्री was from the ancestry of Abraham. आणि ती अब्रामाच्या कुळातली होती. म्हणजे Because the whole Israel was from the ancestry of Abraham. कारण पूर्ण इस्रायल हे अब्रामापासून आलेली संतती होती. Where their forefather Abraham जिथे त्यांचा वडील अब्राहम received faith by hearing a promise. विश्वास त्याच्यामध्ये आला अभिवचन ऐकून. But for the first time, परंतु पहिल्यांदा a woman from the bloodline of Abraham स्त्री जी अब्रामाच्या रक्ताने होती, changed the definition of faith. तिने विश्वासाची परिभाषाच बदलली. You know what was her faith was? आणि तुम्हाला माहिती आहे का तिचा विश्वास कसा होता? The word of God says here, देवाचं वचन इथं सांगतं she was suffered 12 years long. ती 12 वर्ष रक्तस्रावाने झुंजत होती. And the word of God says in 26, suffered many things from many physicians. आणि तिथं वचन सांगतं की 26. बऱ्याच वैद्यांकडे ती गेली. बऱ्याच अशा वैद्यांचा तिने उपचार घेतला. And what? Many sufferings because of many physicians. आणि तिने भरपूर अशा वैद्यांकडे जाऊन पुष्कळ हाल सोसले. You see, medicines couldn't cure her problem. आणि तुम्ही पाहू शकता की औषध तिच्या जीवनात काहीच काम करू, तिच्या समस्या सोडवू शकले नाही. In fact, here it says, she suffered many things because of many physicians. आणि इथं वचन असं सांगते की बऱ्याच अशा वैद्यांच्या हातून तिचा जरी ट्रीटमेंट झाली तरी तिला खूप हाल सोसावे You know लागले. what it means? तुम्हाला माहितीये का ह्याचा अर्थ काय? Every treatment increase her problem, not decreasing it. आणि प्रत्येक प्रकारची ट्रीटमेंट ही समस्या वाढवू शकते. If she would have been Pune, just imagine, she would have went through every hospitals. आणि तुम्ही असं समजून घ्या की ती पुण्यातल्या सर्व दवाखान्यात गेली. And after every hospital treatment, problem is not decreasing, but it is increasing more. आणि सर्व अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन पण तिची समस्या कमी नाही झाली तर वाढली. Many experts she visited, but the problem is increasing. आणि भरपूर अशा तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन पण तिची समस्या ही वाढतच गेली. Today, I want to ask you, are you all tired because the world couldn't offer a miracle in your life? आणि मला आज तुम्हाला विचारायचं की तुम्ही आज थकले आहेत का की जगातल्या लोकांकडे जाऊन पण तुमची समस्या बदलली? Probably you are here with a physical illness, कदाचित तुम्ही शरीररूपी आजाराने असाल, or might be with some mental illness, कदाचित तुमच्या मानसिक तुम्हाला आजार असेल, might be with issues of something in your life. कदाचित वेगळे काहीतरी समस्या तुमच्या जीवनात असेल. Is world not curing your problems, and is it increasing your problems? आणि ह्या जगाकडून ते तुमचे समस्या सोडवल्या न जाता ते अजून वाढले असतील. This woman ही स्त्री went to many physicians, ही स्त्री अनेक अशा वैद्यांकडे गेली. and the suffering is increasing and increasing. परंतु तिची जी समस्या होते, ते आजार होते, तो वाढतच गेला. And the word of God says, आणि देवाचं वचन असं सांगतं, she was not getting better anymore, and she went very worse. 26 verse. आणि देवाचं वचन सांगतं की तिचं सर्व संपत्ती गेली, सर्व खर्च केला तरी तिचे दुखणे अधिकच वाढत गेले. Verse 26 is what world could offer for us. आणि
26वं वचन हे आपल्याला उपाय सांगत असतं, म्हणजे जगाप्रमाणे. went into the world for a solution. आणि जगामध्ये ते मार्ग शोधण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी. But the suffering has increased and increased. परंतु ते जगाचे उपाय ते आपले समस्या वाढवतच जातं. And now it has went worse. आणि एक परिस्थिती अशी येते की ती खूप वाईट होऊन जाते ती My गोष्ट. dear people, the world cannot bring solution for our problems. आणि प्रियांनो, मला सांगायचं की जग हे आपल्या समस्याचा मार्ग काढू शकत नाही. No physician can cure the sickness of our body. आणि कोणताही वैद्य आपल्या शरीरातला आजार काढू शकत नाही. No experts can show us the great way of life. आणि कोणताही तज्ञ आपल्याला उत्तम असा मार्ग त्या आजारासाठी किंवा त्या समस्यासाठी Not दाखवू शकत नाही. anyone can change the problem of our life. आणि कोणीच आपल्या जीवनातली समस्या बदलू शकत नाही. Because the world itself is filled with evil and problems. कारण जग हे वाईट आणि समस्याने भरलेले आहे. Jesus said, a blind cannot give a sight or a way to another blind. आणि प्रभू बोलला की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत He नाही. cannot show the way. आणि तो कधी मार्ग दाखवू शकणार नाही आंधळा. This blindfold world cannot show us a path to our blessed life. आणि हे जे जग आहे ते आंधळे, आणि ते आपल्याला आशीर्वादाचं जीवनाचा मार्ग कधी दाखवू शकणार नाही. This curseful world cannot show us a way to a blessed आणि life. हे शापित जग कधीच आपल्याला एक आशीर्वादाचं जीवन दाखवणार That नाही. was the situation of 26th verse. आणि हीच ती परिस्थिती होती 26व्या वचनात. She went through every physicians. आणि ती सर्व अशा बऱ्याच वैद्यांकडे गेली. The suffering has increased tremendously. परंतु तिची जी दुखणं होतं ते अधिकच वाढत गेलं. And now the word of God says she went through the worst condition of her life. आणि आता वचन सांगतं की ती अधिकच दुखण्यात गेली. Today, are you in that situation? कदाचित तुम्ही आज अशाच परिस्थितीत Are आहात. you in the verse 26 situation? तुम्ही त्या 26व्या वचनाच्या परिस्थितीत Where आहात. you tried every solutions of the world. जिथे तुम्ही सर्व उपाय केले जगाचे. Where you try to understand to bring a solution to your problems through this world. आणि जिथे तुम्ही या जगाद्वारे तुमच्या समस्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न केले. I tell you, if you are living in that verse 26 of this chapter, आणि जर तुम्ही ह्या 26व्या वचनासारखे जगत आहात तुमच्या I have a good news. माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी. In the verse 27, 27व्या वचनात असं she सांगितलंय, heard that Jesus is there in the town. आणि तिने ऐकलं की त्या शहरात प्रभू येशू आला आहे. Hallelujah. हालेलुया. This night, the verse 27th is going to start in your life. आणि आज मला तुम्हाला सांगायचं की 27वं वचन तुमच्या जीवनात का आजपासून चालू If होणार आहे. all these days you have lived in Mark chapter 5 verse 26, today God will start 27th verse in your life in आणि this night. आजपर्यंत तुमच्या जीवनात मार्क 5:26 होतं, परंतु आजपासून देव 27वं वचन सुरुवात करणार आहे तुमच्या जीवनात. She heard that Jesus is there in the town. आणि ते वचन म्हणजे तिने ऐकलं की प्रभू येशू त्या शहरात आला. Today I want to tell you, in mid of your unchanging problems, Jesus want to enter your life this evening. आणि आज मला तुम्हाला सांगायचं की तुमच्या सर्व अवघड अशा कठीण परिस्थितीत प्रभू येशू उतरायला आला आहे. As Jesus was entering the town in that verse, जसा प्रभू येशू त्या शहरात प्रवेश केला, today this evening Jesus want to enter your life this आणि evening. आज प्रभू येशूला तुमच्या जीवनात यायचं आहे. And now the verse 27, आणि वचन 27, she heard about Jesus आणि तिने ऐकलं प्रभू येशू बद्दल, and she came behind him in the crowd and touched his garment. आणि त्या गर्दीत ती प्रभू येशूच्या मागे आली आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श For केला. she said, आणि ती म्हणाली, even if I touch his clothes, I will be made well. जरी मी त्याच्या फक्त वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल. This women of Israel आणि ही इस्रायल मधली स्त्री होती who carried the bloodline of Abraham. जी अब्रामाच्या रक्तातून आलेली होती. Abraham received
faith through a promise. आणि अब्राहम हा अभिवचनाद्वारे विश्वास प्राप्त केला. But this woman didn't even receive the promise yet. परंतु ह्या स्त्रीने कधी अभिवचन पण तिला भेटलं नाही. This woman didn't even hear the hopeful words of Jesus. आणि तिने कधी प्रभू येशूचे आशा देणारे शब्द पण ऐकले नाही. When she heard that Jesus is in the town, परंतु जेव्हा तिने हे ऐकलं की प्रभू येशू त्या शहरात आहे in the mid of that huge crowd, आणि त्या सर्व अशा गर्दीच्या she परिस्थितीत decided, I will follow this Jesus somehow. आणि तिने निश्चय केला त्या गर्दीत मी प्रभू येशूच्या मागे And चालेन. she decided, even if I couldn't encounter him straight, even if I touch his clothes, I will be healed. आणि तिने निश्चय केला की जरी मी त्याच्या एवढ्या गर्दीत त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरे होईल. Today, I want to tell you, your faith has the power to receive God's move in your life. आणि मला तुम्हाला आज सांगायचं की तुमचा विश्वास देवाला तुमच्या जीवनात कार्य करण्यास सांगतं. The problem that she went through, आणि जे समस्यापासून ती चालली होती to the problem that she went through, she can't even come out of the house. आणि ज्या समस्याने ती चालली होती त्या समस्यामुळे तिच्या घरातून पण ती बाहेर पडणं अशक्य होतं. Can you imagine what a situation it might be? She is walking out with the whole blood falling in her body. आणि तुम्ही विचार करू शकता का तिची परिस्थिती, ती घरातून बाहेर पडताना तिच्या सर्व शरीरातून रक्त पडते. You know, it was unbelievable situation for her to come out of that house. आणि किती अवघड अशी परिस्थिती तिच्या जीवनात होती त्या घरातून बाहेर पडताना तिच्यासाठी. But in her unbelievable situation, she decided, I am going to touch his clothes this evening. आणि अशा कठीण परिस्थितीत पण तिने निश्चय केला मी प्रभू येशूवर विश्वास ठेवू. And she said, आणि ती बोलली, oh, with my situation, माझ्या या परिस्थितीने I may not come straight to Jesus. माझ्या परिस्थितीमुळं मी प्रभू येशूच्या समोर नाही जाऊ शकत. I am not even eligible to come before him. आणि मी तेवढे योग्यतेचे पण नाही त्याच्या समोर जाण्यासाठी. Because those days, कारण त्या काळात even in these days, आणि आत्ताही म्हणजे women go through many social issues, social factors in their life. आणि आत्ताच्या पण काळात स्त्रिया खूप अशा सामाजिक गोष्टींना सामोऱ्या जातात. She thought with the issue that she carries. आणि She thought with the issue that she carries. आणि ती त्या समस्याबद्दल विचार करत होती जी तिच्या जीवनात होती ती. She cannot even go in front of आणि Jesus. त्या समस्यामुळे ती प्रभू येशूच्या समोर पण जाऊ शकत But नाही. she decided, परंतु तिने निश्चय केला I will at least go and touch his clothes. आणि जरी मी त्याच्या समोर न जाता त्याला स्पर्श जरी केला, At least even my tip of my finger, कदाचित माझ्या बोटाने even if it touched the tip of his clothes, आणि माझ्या बोटाने त्याच्या वस्त्राचा एक वस्त्र स्पर्श केला, even that I can receive the healing from my तरी body. त्याच्याने मला आरोग्य प्राप्त होईल. And now let's go to 29 verse. आणि 29व्या वचनात वाचू. When she touched the garment of Jesus, तेव्हा जेव्हा तिने देवाच्या वस्त्राला स्पर्श केला, immediately, लगेचच, come on, say 24th verse. 29th verse, sorry. 29 ना, yes. तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला. Come on, say immediately. लगेचच. Today I want to tell you, immediately you're going to see the miracle of God in your life this evening. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, लगेचच आज तुमच्या जीवनात देवाचा चमत्कार When तुम्ही she पाहणार. decided that I'm going to touch the garment of Jesus, आणि जेव्हा तिने निश्चय केला की मी देवाच्या वस्त्राला स्पर्श करणार, immediately the fountain of her blood was dried up. आणि लगेचच तिच्या रक्ताचा स्त्राव हा थांबला. And she felt it in her body. आणि तिच्या शरीरामध्ये, She felt it in her body आणि तिच्या शरीरामध्ये त्याचा अनुभव तिने that घेतला. she is healed of her affliction. आणि तिने अनुभव घेतला की ती बरी झाली त्या Today, as you are रोगापासून. hearing my words this evening, आणि आज जर तुम्ही माझं हे शब्द ऐकत the असता, power of God is entering your bodies this evening. देवाचं सामर्थ्य तुमच्या शरीरात काम The power of करत, God is entering your situation this evening. देवाचं सामर्थ्य तुमच्या सर्व परिस्थितीत The उतरणार power आहे. of God is entering your career this evening. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या
करिअर मध्ये येत The आहे. power of God is entering your family this evening. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या कुटुंबात उतरणार. And I tell you, if you are ready to touch Jesus this evening, मला तुम्हाला सांगा, आज तुम्ही तयार झाले त्या देवाच्या वस्त्राला स्पर्श the करायला. word of God says immediately her blood stopped dried देवाचं up. वचन They stopped सांगते and की she was dried up. लगेचच ते रक्तस्राव थांबला म्हणून. Today, immediately, you're going to see the miracle of God manifesting in your body. आणि तुम्ही आज तसाच लगेचच तुमच्या जीवनात चमत्कार पाहणार बदललेला. She had a faith कारण तिच्याकडे विश्वास होता, that even if I touch his garment, I will be healed. जरी मी त्याच्या फक्त वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मला आरोग्य भेटेल. And today I want to tell you, if you are ready to touch him this evening, you will see the power of God in your life over your situations. आणि तुम्ही आज जर विश्वास ठेवला देवाच्या, तुम्ही निश्चय केला देवाला स्पर्श करण्याचा, तर देव आज तुमच्या जीवनात सर्व त्या परिस्थिती बदलून टाकणार. And in the verse 30 it says, आणि वचन 30 असं सांगतं, Jesus immediately, knowing in himself that the power has gone out of him. आणि वचन 30 असं सांगतं की येशूला लगेच कळलं की त्याच्यामधले जे शक्ती आहे ती निघून गेली. And then he asked, he turned to the crowd आणि तो फिरून त्याच्या लोकांना विचारू लागला and he asked, who touched my clothes? आणि प्रभूने विचारलं, कोणी माझ्या वस्त्राला स्पर्श केला. But whenever I read this verse, आणि जेव्हा मी हे वचन वाचतो I always wonder this. आणि मला हा एक प्रश्न पडतो, Why Jesus want to know who has touched it? आणि कस काय देवाला कळलं की त्याला स्पर्श केला. Why Jesus want to know that? सॉरी, देवाला काय गरज होती ते मला स्पर्श केला म्हणून विचारण्याची. Why he want to know that? आणि का त्याला ती गरज होती की कोणी मला स्पर्श He केला. knew the power has released out of him. आणि त्याला माहिती होतं की त्याच्या शरीरातून शक्ती निघून गेली. In that huge crowd, he could have just went away. आणि एवढ्याच मोठ्या गर्दीत तो पुढेही जाऊ शकला. But out of that huge crowd, परंतु ती एवढ्या गर्दीमध्ये Jesus said, who has touched me? प्रभू येशूने विचारलं की कोणी मला स्पर्श केला. Verse 31. आणि वचन 31 सांगतं, त्याचे शिष्य त्यास म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहत आहात, तरी आपण म्हणता मला कोणी स्पर्श केला. Jesus, it looks very fishy of your question. This question is very funny. आणि त्याचे शिष्य त्याला म्हणत होते की हा प्रश्न असा कसा आहे, कारण तुझ्या भोवती भरपूर गर्दी आहे. There are multiple standing in front of us and around us. कारण तुझ्या भोवती मोठा असा समुदाय आहे, गर्दी आहे. Many people are touching you. भरपूर असे लोक तुला स्पर्श करतात. Many people are getting touched with you. आणि या गर्दीत भरपूर लोकांचा स्पर्श तुला होतो. And how you can ask us who has touched you? परंतु कस काय तू असं विचारू शकतो की कोणी मला स्पर्श I केला? tell you, many would have touched Jesus, but that one touch of that woman is something different. परंतु मला तुम्हाला सांगायचं, भरपूर लोकांचा तो स्पर्श हा त्या स्त्रीच्या स्पर्शापेक्षा वेगळा होता. बहुत लोग अविश्वास में यीशु मसीह को उधर टच कर रहे थे, बट एक महिला का विश्वास, वो टच, दैट टच वाज डिफरेंट दैट जीसस एक्सपीरियंस्ड. आणि भरपूर लोक त्या प्रभू येशूला स्पर्श करत होते, परंतु ते अविश्वासू होते. पण त्या स्त्रीने जेव्हा स्पर्श केला, ती विश्वासाने स्पर्श केला होता. Jesus knew that touch over his clothes was something different. आणि देवाला माहित होतं की ते जो स्पर्श त्या स्त्रीचा होता तो एक वेगळा आहे बाकीच्यांच्या That touch स्पर्शापेक्षा. was not an ordinary touch. तो सर्वसाधारण स्पर्श नव्हता. That touch was the faith touch. तो स्पर्श म्हणजे विश्वासाचा स्पर्श होता. Today I want to ask you all, are you here to just touch him or touch him with the touch of faith in his life? आणि मला आज तुम्हाला विचारायचं, तुम्हाला फक्त त्या बाकीच्या समुदायाप्रमाणे स्पर्श करायचा का त्या विश्वासाचा स्पर्श? आज विश्वास का स्पर्श करने के लिए परमेश्वर आपको बुला रहा है. God's calling you to touch him with the faith touch. आणि देव आज तुम्हाला बोलवत आहे त्या विश्वासाचा स्पर्श करण्यासाठी त्याला. When many tried to touch him, जिथे भरपूर लोक त्याला स्पर्श करत in होते, fact when many were touching him, भरपूर लोक असे त्याला स्पर्श करत होते, one touch of that woman on just his cloth made Jesus to realize something went out of him. परंतु एक तो स्पर्श तो प्रभू येशूला झालेला, त्याला समजलं की हे स्पर्श हा वेगळा आहे बाकीच्या Then the verse 32 says, आणि वचन 32 सांगतं, he looked around to see her who had done this thing. आणि
त्याने आपली मान वळवली आणि कोणी हे केलं पाहत होता. But the women, परंतु ती स्त्री fearing and trembling, ती स्त्री घाबरून भीतीने knowing that what happened to her, तिला माहित होतं की तिच्याबरोबर काय घडलंय ते, came and fell before Jesus. आणि आली आणि ती प्रभू समोर पडली ती And told about everything what happened to her. आणि प्रभू समोर तिने पाया पडून तिने सर्व काही सांगितलं तिच्या जीवनाची समस्या. I'll tell you why Jesus called that woman. आणि मला तुम्हाला सांगायचं का प्रभूने त्या स्त्रीला बोलवलं. You know, Jesus knew what is happening. कारण प्रभू येशूला माहिती होतं काय घडलंय. Jesus knew a woman is touching him with a blood issue. आणि प्रभू येशूला माहित होतं की जे स्त्रीने त्याला स्पर्श केला ते एक रक्तस्रावाच्या रोगापासून. When that woman thought आणि जेव्हा ती स्त्री विचार करत होती that she is not even worthy to stand before Jesus, ती विचार करत होती की मी त्या योग्यतेचे पण नाही प्रभू समोर when she थांबण्यासाठी. thought this blood issue is not even worthy to come before the community, आणि ती विचार करत होती की माझा जो रक्तस्रावाचा रोग आहे तो तेवढ्या योग्यतेचा नाही की मी प्रभू समोर Jesus थांबावं. want to tell that woman, I am not the one to reject you, but I am here to see you. परंतु प्रभू येशू ह्या गोष्टीतून सांगू इच्छितो की मी तुम्हाला नाकारणारा नाही तर मी तुमचा स्वीकार करणारा देव आहे. I am not a God who gonna insult you, but I am the one who gonna celebrate you. मग मी तो असा देव नाही जो तुम्हाला तुच्छ मानेल, तुमची लाज काढेल, परंतु मी तुमचा स्वीकार करणारा परमेश्वर. When she thought her blood issue can bring insult before the town, आणि जेव्हा ती असा विचार करत होती तिचा रक्तस्रावचा रोग जो होता तो एक लाज आणणारी गोष्ट होती तिच्यासाठी. Jesus brought her in front of him. Jesus brought her in front of him आणि परंतु प्रभू येशूने त्याला त्याच्या समोर बोलवलं to celebrate that same women who carried that tremendous faith in Christ. आणि तो विश्वास साजरा करण्यासाठी तो ज्या विश्वास त्या स्त्रीमध्ये होता. Might be you are here thinking the world will insult you. कदाचित जग तुमचा निंदा करत असेल. Might be you are in a situation here where world is insulting your problems. कदाचित तुम्ही अशा परिस्थितीत असेल तुमच्या जीवनाच्या जिथे लोक तुमची निंदा करत असतील Where world is laughing at your problem. आणि जग सर्व तुमच्या परिस्थितीकडे हसत असेल पाहून. Where world is seeing you down over in your कदाचित problems. सर्व जग लोक तुमच्या परिस्थितीत तुम्हाला खाली पाहत असतात. But I want to tell you, the power of God is here to make a miracle over your problems this night. परंतु मला तुम्हाला सांगायचं की देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करायला आज तयार आहे. And not just bringing a miracle over your problem. फक्त ते चमत्कार तुमच्या जीवनात आणण्यासाठी तयार नाही. When world is insulting you, Jesus will celebrate you this evening. ज्या परिस्थितीत जग तुमच्यावर हसतात त्याच परिस्थितीत देव तुम्हाला घेऊन उत्साह करण्यासाठी तयार आहे. When the world is seeing your problem, जेव्हा जग तुमचे समस्या पाहतं, when they are insulting your problem, आणि ते पाहून तुमची निंदा करतं, Jesus is gonna make miracle over that problem and he gonna celebrate your life from today. आणि देव प्रभू येशू तुमची ती परिस्थिती बदलून तुमच्या जीवनाबद्दल तो आनंद करणार आहे. So that touch of faith आणि तो विश्वासाचा स्पर्श over Jesus' garment प्रभू येशूच्या वस्त्रावरचा brought the power of God out of his body towards that woman. आणि ते एक शक्ती बाहेर त्या स्त्रीच्या जीवनात आणली तिने. Then the verse finishing with 34th. आणि वचन 34 हिता असं Yes. संपतं. तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. Here the word of God says, daughter, your faith has made you well. आणि इथं वचन सांगतं की मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं Go केलं. in faith, for you have been healed of your affliction. आणि विश्वासाने जा कारण तुझी पिढेपासून तुझी मुक्तता झाली. You know what verse 34th, what is an amazing thing about the verse 34? आणि तुम्ही विचार करू शकता काय उत्तम अशी चांगली गोष्ट आहे 34 This woman ही स्त्री was from the
ancestry of Abraham. जी अब्रामाच्या रक्तातली होती, This women from the bloodline of Abraham. जी अब्रामाच्या रक्ताने जन्म म्हणजे When Abraham received faith through a promise, आणि जेव्हा अब्रामाने अभिवचनाद्वारे विश्वास this woman received promise out of faith. ही स्त्री Abraham received promise, then that produced faith. आणि अब्रामाला पहिला अभिवचन भेटलं, त्यानंतरनी त्याच्यात विश्वास निर्माण But झाला. this woman produced faith and that brought a promise. परंतु ह्या स्त्रीने त्याच्या जो मनात विश्वास स्वीकारला आणि मग तो चमत्कार घडला. अब्राहम को परमेश्वर का प्रॉमिस सुनने के बाद विश्वास पैदा हुआ उसके मन में, बट ये महिला विश्वास पैदा की, उसके द्वारा उसको प्रॉमिस मिला. आमेन. वर्स 36 एंडिंग अप विद द प्रॉमिस ऑफ जीसस सेइंग दैट you are healed and no more you will get this sickness. आणि वचन 34 हे प्रभू येशू असं सांगतो की तुम्ही आतापासून बरे झालात आणि तुम्ही त्या रोगापासून मुक्त आहात. आज आपका विश्वास परमेश्वर का पावर को रिलीज करने वाले आपका जीवन में. आणि आज तुमचा विश्वास देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात प्रकट करणार. आपका विश्वास परमेश्वर का ताकत को आपका जीवन में प्रकट करने वाले हैं. आमेन. आमेन. So I want to tell you, your faith can bring the power of God down in your life. आणि तुमचा विश्वास हा देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात आणू शकतो. And your faith can bring the promises of God in your life. आणि तुमचा विश्वास देवाचं अभिवचन पूर्ण करू शकतो तुमच्या जीवनात. Today I want to tell you, आज मला तुम्हाला सांगायचं, whichever things you are insulted in 2025. आणि ज्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या जीवनात ज्यामुळे तुमची निंदा झाली कितने लोग के 2025 पास मध्ये, लिस्ट है? लिस्ट कितने लोग के पास है? किती लोकांकडे त्याची यादी आहे. 2025 में कोई चीज में शैतान आपको इंसल्ट किया ना, ये दुनिया इंसल्ट किया ना, वही चीज में परमेश्वर सेलिब्रेट करने वाले आपको एक मिरेकल बना के. आमेन. ही गोना मेक यू अ मिरेकल एंड ही विल सेलिब्रेट थ्रू योर लाइफ. आणि देव तुम्हाला एक चमत्कार बनवणार आहे ह्या दिवसांमध्ये आणि तो तुमच्या जीवनासाठी आनंद करणार आहे. ये साल आपका नाश का साल नहीं है, ये साल आपका परमेश्वर एक अद्भुत तरीके से खत्म करने वाला है. आमेन. ही गोना फिनिश दिस ईयर विथ अ मिरेकल इन योर लाइफ. आणि हे वर्ष तुमचं नाशाचं वर्ष नाही, परंतु एक चांगली सुरुवात तुमच्या जीवनात करणार आहे. आनंद आशीर्वादाचं जीवन. When world was not offering faith inside her, जेव्हा दुनिया वो महिला के अंदर विश्वास नहीं दे पा रहे, when world was not offering faith inside her, जेव्हा जग त्या स्त्रीच्या जीवनात विश्वास आणू शकत नव्हतं, I tell you, she had one faith in her life and that is Jesus himself. परंतु मला तुम्हाला सांगायचं तिच्या जीवनात एक विश्वास होता, तो म्हणजे प्रभू येशूवर. In your situation, आणि आज तुमच्या this परिस्थितीत evening, ह्या संध्याकाळी is world not offering faith for you? हे जग तुमच्यासाठी विश्वास तुमच्यासाठी आशा किंवा विश्वास नसेल, Is not giving hope for you? तुम्हाला एक आशा देत नसेल, I tell you, that's not a problem. ती समस्या नाही. World cannot give what it doesn't have. आणि जग हे तुम्हाला देऊ शकत नाही What it doesn't have. जी त्याच्याकडे नाहीये. But today, Jesus has everything. Amen. परंतु प्रभू येशूकडे सर्व काही आहे. The healing that you are expecting is with Jesus. आणि जे आरोग्य तुम्हाला पाहिजे आहे ते प्रभूकडून आहे. The miracle that you are expecting is with Him. जे चमत्कार तुम्हाला हवे आहे ते प्रभूकडून आहे. The change that you are expecting is with Him. जे बदल तुम्हाला हवा आहे तो त्याच्याकडून The आहे. increment that you are expecting is with Him. जे उन्नती तुम्हाला हवी आहे ती त्याच्याकडून The आहे. blessing that you are expecting is only with Jesus. आणि जे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत ते फक्त प्रभू येशूकडे आहे. And in mid of your shameful situation, आणि तुमच्या सर्व निंदामय अशा परिस्थितीत if you are ready to touch Jesus this evening, तुम्ही तयार झाला त्याला स्पर्श I tell you, the करण्यासाठी, power of God is ready to be released over your life this मला तुम्हाला evening. सांगायचं देवाचं सामर्थ्य तयार आहे तुम्हाला स्पर्श आज करण्यासाठी. मसीह को आप टच करने के लिए तैयार है तो परमेश्वर का ताकत भी तैयार है आपका जीवन को स्पर्श करने के लिए. आमेन. Today the power of God is ready to touch your life आणि- this evening. आणि देवाचं सामर्थ्य तयार आहे तुम्हाला स्पर्श करण्यासाठी या In the mid संध्याकाळी. of the whole crowd, आणि ह्या गर्दीच्या सर्व
when many were around Jesus, जिथे सर्व भरपूर लोक समुदाय त्याच्या समोर one होतात. touch of a faithful hand फक्त एक विश्वासाचा स्पर्श brought the power of God released from him. Amen. आणि ते एक फक्त विश्वासाचा स्पर्श देवाचं I'm telling- सामर्थ्य प्रकट केलं. I'm telling you, today is a night the power of God is going to be released in your lives. आणि आज ते दिवस आहे जिथे देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात प्रकट होईल. Today is the night where you will see the power of God moving in your situations. आणि आज ती रात्र आहे जिथे देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करेल, प्रकट करेल. Today is a night where you're going to see every chains of your life breaking in the name of आणि Jesus. तुम्ही आज पाहणार आहे, आज ती रात्र आहे जी येशूच्या नावात तुमचे सर्व बंधनं तुटलेली Today असणार. is a night where those long lasting problems are terminating, expiring today in Jesus' name. आणि आज ती रात्र आहे जिथे सर्व कठीण परिस्थिती लंबे प्रश्न हाँ. खूप वेळापासून चाललेली समस्या जिथे त्याचा शेवट होणार आहे. उसका प्रॉब्लम 12 साल था बट एक परमेश्वर का आना खत्म हो गया उसका प्रॉब्लम. वन विजिट ऑफ जीसस फिनिश 12 years प्रॉब्लम. आणि एक फक्त देवाची प्रकट होणं ते सर्व 12 वर्षाची समस्या तिच्या जीवनात वन रिलीज ऑफ गॉड्स पॉवर फिनिश 12 years प्रॉब्लम. आणि एक स्पर्श देवाचा ते सर्व 12 वर्षाची समस्या बंद झाली. Today, one visit of Jesus in your life this night is going to finish up your year-lasting problems. आणि एक प्रभू येशूची भेट तुमच्या जीवनातली सर्व तुमची समस्या त्याचा अंत करेल. One release of God's power towards you is going to finish that long-lasting problem of your life. आणि फक्त एक देवाचे सामर्थ्य तुमच्या जीवनात आल्यानंतर सर्व गोष्टी ज्या समस्या आहेत ते बंद होतील. And that hopeless women, आणि ते एक आशाविरहित स्त्री, and that shameful women, जिची निंदा होत होती, and that worse conditioned women जिची परिस्थिती खूप अवघड होती, वाईट होती, become a faith hero in the gospel even today. आणि ती एक हिरो झाली देवाच्या वचनामध्ये. Today I want to tell you, your seamless situation can become a great testimony. आणि मला तुम्हाला सांगायचे तुमची निंदामय परिस्थिती तुम्हाला एक साक्ष देणारे बनवणार. Your problemful situation can become a great testimony. आणि तुमची समस्या असलेली ही परिस्थिती तुमच्यासाठी एक साक्ष बनणार आहे देवासाठी. Your long lasting problem can become the great testimony for आणि Jesus. तुमचे एक खूप वर्षापासून चाललेले समस्या हे देवासाठी एक साक्ष असतील. आज परमेश्वर का ताकत आपको स्पर्श करने के लिए तैयार है. कितने लोग तैयार है परमेश्वर को स्पर्श करने के लिए? How many of you are ready to touch Jesus this evening? आणि किती लोक तयार आहेत त्या प्रभूला स्पर्श करण्यासाठी आज? She took out her hands. She took out her hands. आणि तिने त्याच्या हाताने स्पर्श केला And the power of God touched her hands. आणि देवाचा सामर्थ्यशाली हात तिला पकडला. Today, if you are ready to be encountered by Jesus, आणि जर आज तुम्ही तयार असताल देवाची भेट today घेण्यासाठी, God's power can manifest in your body. आणि आज देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात प्रकट I don't care how many years your sickness is in your body. आणि मला नाही माहिती काही नाही माहिती की किती दिवस तुमच्या जीवनात ती समस्या होती. 12 साल का प्रश्न खत्म हो सकता है तो आपका प्रॉब्लम आज खत्म हो सकता है. जर 12 वर्षाची ती समस्या संपू शकते तर आज तुमची समस्या ती संपणार. क्योंकि परमेश्वर को 12-15 प्रॉब्लम नहीं है. द ईयर ऑफ योर प्रॉब्लम, द टेन्योरिटी ऑफ योर प्रॉब्लम इज नॉट अ चॅलेंज फॉर जीसस. आणि तुमच्या 12 वर्षाची समस्या ही देवासाठी एक मोठी गोष्ट नाहीये. इफ यू आर रेडी, today Jesus can finish up every problem. आज जर तुम्ही तयार असताल तर प्रभू येशू तयार आहे तुमचं जीवन बदलायला. कितने प्रॉब्लम्स को आप ऑलरेडी गिव अप कर दिया. आणि किती अशा समस्यासाठी तुम्ही हारले आहात. ये बदलने नहीं वाले. आणि तुम्हाला वाटतं की हे असं बदलणार ये नाही. व्यक्ति बदलने नहीं वाले. हा माणूस बदलणार नाही. ये बीमार नहीं जाने वाले. आणि हे रोग जाणार नाही. ये डेट नहीं जाने वाले. आणि हे कर्ज जाणार नाही. I want to tell you, today God wants to touch His hands over that situation. आणि मला तुम्हाला सांगायचं आज प्रभू येशूला त्या सर्व परिस्थितीला स्पर्श Today करायचा. the problems that you locked it, आणि आज ते सर्व the problems that you locked and kept, आणि ती सर्व कठीण परिस्थिती, कठीण समस्या जे तुम्ही बंद करून ठेवलेले, today God wants to unlock it and He wants to finish that in your life in the name आणि of देवाला Jesus. आज ते सर्व
सोडून उघडून ते संपून टाकायचे आहे. Jesus said, प्रभू येशू बोलला, "You of heavy heart, आणि तुम्ही जड हृदयाचे come to me. माझ्याकडे या, I will give you rest." मी तुम्हाला कितने लोग हार्ड, बहुत कठिन और परिस्थिति और मन से आप आए इधर. आणि किती कठीण हृदयाने तुम्ही इथे आज आलेले आहात. Today, God wants to give you rest this evening. आणि आज देव तुम्हाला आराम देण्यासाठी Today, तयार आहे. He wants to make miracle in your life this तो evening. तयार आहे तुमच्या जीवनात चमत्कार I करण्यासाठी. tell you, your faith is not gonna be wasted. आणि मला तुम्हाला सांगायचं तुमचा विश्वास कधीही व्यर्थ ठरणार नाही. Your faith is not gonna be dead. आणि तुमचा विश्वास कधी मरणार नाही. आपका विश्वास काम करता है क्योंकि हमारा विश्वास दुनिया के ऊपर नहीं बट यीशु मसीह के ऊपर है. आमेन. And he will never fail. आणि आपला विश्वास हा जगावर नाही, परंतु आपला विश्वास हा प्रभू येशूवर आहे आणि ते कधी पडणार नाही. Jesus took our sins. आणि कारण प्रभू येशूने आपले सर्व पाप He घेतले, carried our sins त्याने आपले पाप वाहिले, so that we don't want to carry that sin anymore. ज्यामुळे आपण ते पाप वाहू नये पुन्हा. He carried our sickness त्याने आपले सर्व आजार घेतले, so that we don't want to carry that sickness anymore. जेणेकरून आपण ते रोग घेऊन चालू He नये. carried all our curse त्याने सर्व आपले शाप घेतले, so that we don't want to carry any curse nor our families. जेणेकरून आपण आपलं कुटुंबाने आपण त्या शापामध्ये राहू नये. आज कितने लोगों को ये चीज के ऊपर विजय चाहिए? How many of you need victory over sickness, curse, sin and all the things of this world? आणि आज आपल्यामध्ये किती लोकांना ह्या सर्व गोष्टींवर पाप, शाप आणि आजारपणावर विजय हवा आहे? Can you all raise up this evening? आणि तुम्ही उभे राहू शकता का? Today God wants to touch this evening. आणि आज प्रभूला तुम्हाला स्पर्श Thank you, करायचा आहे. Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Lord, I ask for your grace this evening. आणि पिता, मी तुझ्या कृपेबद्दल Thank you, Lord. कृपेसाठी मागतो पिता. Thank you, Lord. Thank you, Jesus. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, तू भी तू चाहे तू यहाँ. Come on, let's touch the power of God this evening. आणि देवाचं सामर्थ्य स्वीकारा आज संध्याकाळी. और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर. Yes, Lord. Thank you, Lord. Father, in the name of Jesus, if every problem in Jesus' name, finish up right now in the name of Jesus. Lord, this evening, I speak the fire of God, the fire of the Holy Spirit, in Jesus' name. Every problem, right now in the name of Jesus, we speak end to every problem in the name of Jesus. In the name of Jesus, Lord, we speak the power of God to manifest in the name of Jesus. Hallelujah. हालेलुया. और सब विश्वास से परमेश्वर को स्पर्श करेंगे. हालेलुया. ओ हालेलुया. 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 Hallelujah. ऐसा कोई नहीं, को छोड़ कोई प्रभु है ही नहीं. तुझसे मैं देखूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हालेलुया. 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 Father,
Father, we pray in Jesus' name. आणि पिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात Every sickness right now in the name of Jesus be destroyed. प्रत्येक प्रकारचा आजार प्रत्येक दुखणं आम्ही येशूच्या नावात देवपा काढून टाकतो. Oh, हालेलुया 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 हालेलुया. Lord, we pray especially over the problems that were lasting for a long time. पिता आम्ही प्रार्थना करतो त्या सर्व परिस्थितीसाठी सर्व देवा समस्यांसाठी जे खूप लंबे वेळापासून परिस्थिती के आमच्या जीवनात ऊपर आहे. every long lasting problems, खूप वेळापासून खूप काळापासून जे the problems that they thought it not going to change. जे समस्या तुझे लोक नाही बदलणार असा विश्वास ठेवतात. Right now we pray in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना Every करतो problems be finished in Jesus' name. प्रत्येक ती समस्या संपून जाऊन दे प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद पिता. जहाँ मैं तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु तू मेरा पिता. Thank you, Jesus. हालेलुया 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 हालेलुया. Yes, Lord. Hallelujah. I tell you, someone here with a long time migraine issue, migraine. आणि मला असं दिसतंय की खूप काळापासून मायग्रेनचा इश्यू असलेला कोणतरी व्यक्ती इथं आहे. Your head used to pain tremendously. आणि तुमचं जे डोकं आहे ते टाळ आहे खूप दुखती तुमची. But today it was a long lasting problem, long problem. आणि ही खूप वेळापासून खूप दिवसांपासून But असलेलं समस्या आहे. today is ending in the name of Jesus. परंतु आज ते शेवट होणार आहे त्या गोष्टीचं. Today is ending in the mighty name of Jesus. आज प्रभू येशूच्या महान नावात ते शेवट होणार आहे त्या That गोष्टीचं. long lasting problem is ending this night in the name of Jesus. ती खूप वेळापासून चाललेली गोष्ट ती समस्या आज संपणार आहे प्रभू येशूच्या In the name नावात. of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. Sing, sing, sing. Thank you, Lord. है जिंदगी वो नाम है यीशु मसीह, जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम,
यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Thank you, Lord. Thank you for this evening, Father. धन्यवाद पिता या समयाबद्दल. Father, Lord, this evening, पिता ही संध्याकाळ let faith of your people तुझ्या लोकांचा विश्वास, move God's power in their life in the name of Jesus. देवाचं तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनात प्रकट. Thank you, Lord. Their long-lasting problems are finishing today in the name of Jesus. खूप दिवसांपासून चाललेले ते सर्व देवा समस्या आज संपणार आहे. Thank you, Lord, for your mighty power that is touching your people's life. धन्यवाद पिता, तुझी महान सामर्थ्य तुझ्या लोकांना स्पर्श कर. Your word says, तुझं वचन सांगतं, instead of your shame, तुझ्या निंदेमुळे I will honor you with double portion of joy. तुला एक भरपूर आनंदाने भरणार आहे. I will honor you with a double portion of honor. दुगनी सन्मानाने मी तुला भरणार आहे. Thank you, Lord. All their shames in before this world are turning into an honor for your glory in Jesus' name. आणि पिता धन्यवाद देतो, त्यांचे सर्व निंदा, त्यांच्या सर्व जीवनावर जे हसले ती गोष्ट तू बदलून Thank you. तुझ्या गौरव करून Thank you घेण्यात for यावं. raising many testimonies this night. धन्यवाद पिता, भरपूर असे साक्ष निर्माण केल्यावर. Every fear, प्रत्येक भीती, today is the end of every fear in Jesus' name. प्रत्येक भीतीचा आज शेवट होणार आहे प्रभू येशूच्या नावात. The fear that was chasing you for years, जे भीती तुम्हाला खूप काळापासून तुमची पाठलाग करत होती, today is finishing in the name of ती Jesus. आज शेवट होणार आहे प्रभू येशूच्या Lord, नावात. every sleepless nights, पिता सर्व न झोप येण्याचे रात्र today सर्व we are stopping it in the name of Jesus. येशूच्या नावात आम्ही बंद करतो, I speak थांबवतो. peace into everyone's life. प्रत्येकाच्या जीवनात आम्ही शांतता And स्थापित करू. I pray in Jesus' name, प्रभू येशूच्या नावात this night be a night of miracle in the name of Jesus. ही रात्र तुमच्या जीवनासाठी, तुझ्या लोकांच्या जीवनासाठी चमत्काराची दिवस रात्र असो. Thank you, Lord. In Jesus' name, धन्यवाद we येशूच्या pray. नावात. We pray. Amen. आमेन. Amen. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया. Your long-lasting problems are ending today. आणि तुमचे खूप काळापासून चाललेले समस्या त्या नाश होणार आहे त्याचा. That women's long-lasting problem आणि त्या स्त्रीचा हे खूप वर्षापासून असलेला तो समस्या होती, ended by God's power through faith. आणि ती समस्या देवाकडून संपवण्यात आली तिच्या विश्वासाद्वारे. Today, your long-lasting problem will be finished by God's power through your faith. आणि आज तुमच्या जीवनातली पण ती सर्व समस्या तुमच्या विश्वासाद्वारे देवाच्या सामर्थ्याने संपणार आहे. आपका सब अविश्वास बात करने का समय बंद करो. आज से विश्वास का शब्द आपका परिस्थिति के ऊपर बात करो. Amen. Today speak the word of faith over your dead situation. आणि तुमच्या मेलेल्या परिस्थितीवर विश्वासाचा शब्द बोला. Tell that, Lord, आणि सांगा, देवा, from today I'm going to touch you. आणि आजपासून मी तुला स्पर्श करणार And आहे. I know you're going to do great things. आणि मला विश्वास आहे की तू भरपूर अशा महान गोष्टी Amen. माझ्या जीवनात Hallelujah. कर. हालेलुया. Are you all excited? आणि तुम्ही उत्साहित आहात का? Because you are going to be the testimony in coming days. आणि कारण तुम्ही एक साक्षी व्हाल येणाऱ्या दिवसांमध्ये. So tomorrow is our Sunday service, which will happen afternoon 2 o'clock to evening 4:30. आणि उद्या रविवारची सभा आहे आपली, आणि ती दुपारी 2 वाजता होणार आहे. सो 4:30 बजे तक. दुपारी 2 ते 4:30 पर्यंत आहे. How many of you like that time? आणि किती जणांना ती वेळ आवडेल? It's a good time. कारण ती चांगली वेळ आहे. So because of winter, we thought it's good to be in afternoon. आणि कारण हिवाळ्यात आपल्याला दुपारनंतर चांगली वेळ वाटते. So please come, bring your family. We're going to celebrate Jesus. We're going to see the mighty move of God in our life. आणि तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही या, आणि देवाचं महान सामर्थ्य आपण. You have to invite your family. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला बोलवण्याची गरज आहे. You cannot just expect God to touch. You need to invite. God will touch for sure. आणि तुम्हाला नुसतं देवाला सांगण्याची गरज नाही, तर तुम्हाला तुमच्या लोकांना आणल्यानंतर देव स्पर्श करेल. हमारा काम है इनवाइट करना, परमेश्वर का काम है स्पर्श करना. Amen. You invite, God will touch them for sure in आणि Jesus' name. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही लोकांना बोलवलं तर देव स्पर्श करेल. So आज से परमेश्वर का वादा, परमेश्वर का प्रॉमिस आपका जीवन में काम करने वाले. Amen. आमेन. आणि आजपासून देवाचं अभिवचन तुमच्या जीवनात काम करणार. Jesus said to that woman, your faith has healed you. आणि
प्रभू त्या स्त्रीला बोलला, तुझा विश्वासाने तुला बरं The केलं. same Jesus is telling you today, your faith has finished your problems in the name of आणि Jesus. तोच देव प्रभू तुम्हाला बोलतो की तुमचा विश्वास तुमच्या जीवनातले सर्व समस्या Amen. Hallelujah. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. जय. God bless you all. Have a great night. We'll meet tomorrow Sunday afternoon 2 o'clock. Please remember. आणि देव तुम्हाला आशीर्वाद करू. आपण उद्या भेटू 2 ते